नमस्कार, आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज, सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास। चेन स्केचिंगसाठी चोरट्यांची भन्नाट शक्कल, गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आणलेल्या वाहनांचा केला वापर, पोलिसांकडून गुन्ह्याचा पर्दाफाश। चेन स्केचिंगच्या गुन्ह्याचा अंजाम देण्यासाठी चोरट्यांनी अत्यंत धक्कादायक आणि चलाख शक्कल लढवल्याचे समोर आलं आहे। पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार आरोपींनी संशय येऊ नये म्हणून गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांच्या दुचाकीचा वापर करून शहरात चेन स्केचिंगच्या घटना घडवल्या। गुन्हा केल्यानंतर आरोपी त्या दुचाकी पुन्हा गॅरेजमध्ये आणून ठेवत असल्याने वाहनांचा माग काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते। मात्र तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला। या प्रकरणामुळे गॅरेजमध्ये वाहन दुरुस्तीसाठी देणाऱ्या नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत असून वाहन मालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू असून अशाच प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पोलीस अधीक्षक तेगवीर सिंधू यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी सदर तपासाबाबत सूचना देऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगवीर सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, उपविभाग जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सचिन दिनकर मोरे, सचिन चौधरी, सदा राठोड, धनाजी कावळे, मतीन शेख, इम्रान खान, दिलीप गायकवाड, सदाशिव मुटकुळे यांनी केले आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास कदीम जालना पोलीस ठाण्याकडून चालू आहे। लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल। काही दिवसापूर्वी एक चेन स्नॅचिंगची घटना घडलेली होती। त्याच्यामध्ये कदीम जालना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर तपास करताना आम्ही 2 आरोपी आमचे ताब्यात मध्ये घेतले होते आणि त्यांच्यातून पूर्ण वर्षभरात मध्ये जालना शहरातला 6 गुन्हे, जे की 5 गुन्हे चेन स्नॅचिंगचे आहेत आणि 1 गुन्हा जबरी चोरीचा होता, ते उघड केलेले आहेत। या 2 आरोपीकडून आम्ही टोटल 70 ग्राम ज्वेलरी, दागिने जप्त केले आहेत आणि त्याच्यासोबत त्यांचे मोबाईल फोन आणि गुन्ह्यात मध्ये वापरले मोटरसायकल पण जप्त केलेले। या गुन्ह्यामध्ये कारवाई करण्याचे जे काही तपास पथक होता त्याच्यामध्ये एसडीपीओ जालना सिटी आनंद कुलकर्णी आणि त्याच्यासोबत कदीम जालना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जनार्दन शेवाळे आणि पोलीस स्टेशनचे लोक पीएसआय दिनकर मोरे, हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, सदानंद राठोड, धनंजय कावळे, मतीन शेख, इम्रान खान, दिलीप गायकवाड, सदाशिव मुटकुळे यांनी हे पूर्ण तपास करून 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत।